नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सहर्ष स्वागत। बीएड कॅप राऊंड 2 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपल्या कॅप राऊंड फर्स्टचे जे अलॉटमेंट आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत त्याचे प्रवेश ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत। आता त्यानंतर आपल्याला प्रतीक्षा आहे ती कॅप राऊंड 2ची, ज्यामध्ये आपल्याला सीट अलॉटमेंट्स, त्यानंतर आपल्याला ॲडमिशन्स कधी घ्यायचे तसेच त्याच्या व्हॅकन्सीज याबद्दलची आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया आपल्या कॅप राऊंड 2 संदर्भात असणाऱ्या काही बाबी। विद्यार्थी मित्रों, महत्त्वाची जी बाब असते ती म्हणजेच सीट अलॉटमेंट। आपली जी सीट अलॉटमेंट आहे ती सीट अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला सीट ॲक्सेप्ट करावं लागते। म्हणजेच आपला कॉलेजला ज्यावेळेस नंबर लागेल, आपल्या शेड्यूलच्या डेटला आपल्याला लॉग इनमध्ये आपला नंबर लागलेला कळेल आणि तो नंबर कळल्यानंतर आपल्याला सीट ॲक्सेप्ट करायचं आहे, म्हणजे ते कॉलेज स्वीकारायचं आहे। तर त्याला आपल्याला फ्रीज हा ऑप्शन क्लिक करावा लागतो। फ्रीज ऑप्शन क्लिक करून आपण ती सीट ॲक्सेप्ट, फ्रीज अँड ॲक्सेप्ट सीट असं ॲक्सेप्टन्सचं तिथं एक टॅब असतं, त्या टॅबला क्लिक केल्यानंतर आपली सीट ॲक्सेप्ट होते आणि त्यानंतर आपलं जनरेट होतं सीट ॲक्सेप्टन्स लेटर, ज्याला आपण अलॉटमेंट लेटर असं म्हणतो, जे आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजला जाताना सोबत न्यावं लागतं, त्याची प्रिंट आपल्याला लागते। त्यानंतर सीक ॲडमिशन, तर आपण सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला सीट ॲडमिशन जे घ्यायचे आहेत कॉलेजमध्ये जाऊन त्यासाठी आपल्याला काय केलेलं असतं, 2 दिवसाचा कालावधी दिलेला असतो। म्हणजे सीट ॲक्सेप्ट करायला आपल्याला 2 दिवस आपल्याला कालावधी मिळतो, त्यात आपल्याला सीट ॲक्सेप्ट करायची आहे आणि दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये नंतर आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला ऑफलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे, जे ते आपल्याला सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत। ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर त्यावेळेस आपल्याला सीक ॲडमिशनचं प्रोसेस कंप्लीट करायचं आहे। आणि त्यानंतर पुढचा जो राऊंड असणार आहे राऊंड नंबर 3, ज्याला आपण ह्याच्या अलॉटमेंटनंतर म्हणजेच हे आपले सर्व ॲडमिशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला राऊंड 3 सुरू झालेला पाहायला भेटेल आणि त्याच्या व्हॅकन्सी डिक्लेअर होतील, तर त्याला व्हॅकन्सी अलॉटमेंट असं म्हणतात। विद्यार्थी मित्रों, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण कॅप असं म्हणतो, कॅप राऊंडचा हा शेड्यूल आहे जो की फर्स्ट राऊंडमधला सर्व बाबी आता संपलेल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला माहीत आहे फर्स्ट राऊंडच्या अलॉटमेंट्स ह्या 20 तारखेपर्यंत होत्या। 20 तारखेपर्यंत त्यांना ॲडमिशन्स कंप्लीट करायचे होते। 20 तारखेला किती ॲडमिशन्स कंप्लीट झाले तेही आपण ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर आता आपल्याला 21 तारखेला एक महत्त्वाची बाब पाहायला मिळणार आहे, ती म्हणजेच आपल्या कॉलेज अपलोड द ॲडमिट कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल। तर कॉलेज आपल्याला काय करेल, आपल्या पोर्टलवरती म्हणजे CET सेलवरती ॲडमिट झालेल्या स्टुडंटची सर्व लिस्ट अपलोड करणार आहे, टाकणार आहे। त्यानंतर डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स, तर 21 तारखेला आपली लिस्ट आपल्याला डिस्प्ले झालेली पाहायला मिळेल। सेकंड राऊंडसाठी किती जागा आहेत हे आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर आपल्याला जे करायचं आहे, त्यानंतर पब्लिकेशन ऑफ द कॅन्डिडेट मेरिट लिस्ट, कॅन्डिडेटची मेरिट लिस्ट आपल्याला पब्लिश झालेली पाहायला भेटेल। त्यानंतर ती 21/8/2024ला पाहायला भेटेल। अलोकेशन ऑफ राऊंड सेकंड राऊंड जो आहे त्याचे जे अलोकेशन्स, त्याला आपण नंबर लागणे असं म्हणतो, सीट मिळणे असं म्हणतो, तर त्याचे सीट मिळालेले आपल्याला कधी पाहायला भेटतील, तर 26 तारखेला याची लिस्ट, याची यादी आणि यादीप्रमाणे मिळालेले जे सीट्स आहेत ते आपल्याला लॉग इनमध्ये पाहायला मिळणार आहेत। म्हणजे 26 तारखेला आपल्याला लॉग इन चेक करायचं आहे, आपला नंबर राऊंड सेकंडमध्ये लागला आहे का नाही। तर विद्यार्थी मित्रों, इथं 26 तारखेला चेक केल्यानंतर आपल्याला तिथं कॉलेज आपला नंबर लागला म्हणजे यू हॅव अलॉटेड कॉलेज, कॉलेजचं नाव तिथं येतं, कॉलेजचा पत्ता येतो, तसेच कॉलेजचे डिटेल्स आपल्याला तिथे पाहायला मिळतात। आणि नंतर आपल्याला सीट ॲक्सेप्ट करून काय करायचं आहे, तर कॉलेज अलॉटमेंट लेटर प्रिंट करायचं आहे। त्यानंतर कॅन्डिडेट रिपोर्ट कॉलेजेस अँड सीक ॲडमिशन राऊंड सेकंड, तर कधीपर्यंत घ्यायचे आहेत, 28/8/2024 ते 30/8/2024 या दरम्यान आपल्याला राऊंड सेकंडचे ॲडमिशन्स झालेले पाहायला भेटतील। त्यानंतर ॲडमिशन मात्र मिळणार नाही, हे राऊंड सेकंडसाठीच आहे, लक्षात घ्या। मग राऊंड सेकंड आपल्याला इथं 30 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर 31 तारखेला आपल्याला एक परत कृती दिली आहे, कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन पोर्टल, तर कॉलेज परत 31 तारखेला परत एक लिस्ट अपलोड करेल, ज्यामध्ये आपल्याला सेकंड राऊंडला ज्यांचे नंबर लागलेले आहेत ते आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतील। त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होईल आपला पुढचा राऊंड, पुढचा टप्पा, तो म्हणजे कॅप राऊंड 3. तर आता लक्षात घ्या, राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड या दोन्हीसाठीचे आपण कॅप राऊंड काय केलेले ते एकत्रितपणे आपण त्याचे ऑप्शन्स भरलेले आहेत। म्हणजेच कॅप राऊंड सेकंडसाठी आपल्याला कोणतीही कृती करण्याची गरज नाही, ऑलरेडी आपले जे ऑप्शन्स भरलेले त्यातूनच आपण कॅप राऊंड सेकंड हा कंट्रोल करणार आहोत, चालवणार आहोत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, राऊंड थर्डचे आपली इथं माहिती त्यांनी दिली, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड स्टुडंट, ज्या विद्यार्थ्यांनी 2024मध्ये CET दिली परंतु अद्याप त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, तर त्यांना चान्स दिला आहे CET सेलने, तर तिसऱ्या राऊंडमध्ये ते काय करू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात
आणि कॅन्डिडेट फॉर राऊंड 3 आणि स्टुडंट लेवल राऊंड असो. तर परत आपल्याला काय करायचं, पहिल्यासारखंच राऊंड 3 आणि राऊंड 4 या दोन्हीचे रजिस्ट्रेशन्स आणि कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म्स एकत्र आहेत. म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही, फक्त त्यांनीच रजिस्ट्रेशन्स करायचे आहेत. त्यांनी ऑलरेडी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. त्यांनी फक्त ऑप्शन फॉर्म जेव्हा येतील तेव्हा ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. तर इथं आपल्यानंतर काय होईल, 31 तारखेला 31/8/2024ला आपल्याला व्हॅकंट सीट किती आहेत, किती जागा रिकाम्या आहेत तिसऱ्या राऊंडसाठी ते आपल्याला कळणार आहे. त्यानंतर ऑलरेडी फिल्ड कॅन्डिडेट्स एडिट कॅप ॲप्लिकेशन फॉर्म, कोणाचा ॲप्लिकेशन फॉर्म चुकलेला असेल तर 1 ते 3 तारखेमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म त्यांना आपल्याला भरता आलेला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर द ऑल कॅन्डिडेट्स, सगळ्या कॅन्डिडेटसाठी ज्यांचा नंबर लागलेला नाही आहे, ज्यांनी बेटरमेंट केलं तरी त्यांना नंबर सीट मिळालेली नाही, त्यांनासुद्धा आपल्याला इथे तिसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरून तिसऱ्या राऊंडमध्ये सहभागी होता येतं. म्हणजे ज्यांनी आता रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं त्यांनासुद्धा कॅप राऊंडमध्ये सहभागी होता येईल. राऊंड 3साठी रजिस्ट्रेशन करून आणि त्यानंतर त्यांना ऑप्शन फॉर्म तिसऱ्या राऊंडचा भरावा लागेल. तर याप्रमाणे आपण कार्यवाही करायची आहे. रजिस्ट्रेशन आपलं झालेलं होतं का नव्हतं हेही आपण चेक करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण ऑप्शन फॉर्म सगळ्यांनी भरल्यानंतर आपल्याला ई स्क्रुटिनिटी पहिल्यासारखंच करायचं आहे. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. 1 ते 5 तारखेपर्यंत आपल्याला ई स्क्रुटिनिटी करायची आहे. डिस्प्ले ऑफ माय अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट 3rd. तर तिसऱ्या कॅप राऊंडची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आपल्याला 6 तारखेला लागलेली पाहायला मिळेल. त्यानंतर त्यात काही त्रुटी असतील, आता त्रुटी राहण्याचं कारण नाही आहे, कारण फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडला आपल्याला कळलेलं आहे की डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करा, कुठली त्रुटी राहणार नाही ह्याची आपण काळजी घ्यावी. आणि त्यानंतर आपल्याला त्रुटी जर राहिलीच तर 7 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत त्या 9व्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला ते करता येणार आहे. त्या अनुषंगाने आपण त्रुटी राहू नये याची काळजी घ्या, राहिलीच तर करून घ्या. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट राऊंड 3rd कधी पाहायला मिळेल, 13/9/2024ला. आणि आपल्याला अलोकेशन ऑफ राऊंड 3rd, तर आपले नंबर कधी लागणार आहेत, 18/9/2024. हे नंबर कशाचे आहेत तर राऊंड 3rdचे आहेत, हे लक्षात घ्या. आता आपल्याला राऊंड 2ndला सध्या सामोरं जायचं आहे. तर 2ndसाठी आपण कोणती कृती करणं गरजेचं आहे, तर 26 तारखेला आपल्याला लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर आपला नंबर कुठं लागला आहे ते आपल्याला कळेल. नंबर लागल्यानंतर आपल्याला त्या टायमामध्ये दिलेला इथं जो वेळ आहे 28/8/24 ते 30/8/24 या दरम्यान आपल्याला ॲडमिशन घेणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला व्हॅकंट सीट कळतील, ज्याचा नंबर सेकंड राऊंडमध्ये सुद्धा लागणार नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी परत काय करायचं आहे, 3rd राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. ज्यांनी अद्यापपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांनी रजिस्ट्रेशन बी करायचं आहे आणि ऑप्शन फॉर्मसुद्धा त्या वेळेत भरायचे आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. तसेच अद्यापही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.